नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत कोबीची वडी गरम गरम मस्तपैकी कुरकुरीत, एकदम सोपी। चला तर मग सुरू करूया। साहित्य आहे चिरलेली कोबी पाव किलो, लाल तिखट मसाला, काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला, धना जिरा पावडर, चिमूटभर हळद, थोडे तीळ टाकणार आहे मी, चवीपुरतं मीठ टाकणार आहे, पाणी घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे आणि चण्याचं पीठ। मोठ्या भांड्यात चिरलेली कोबी घ्या, एका मोठ्या भांड्यात बारीक चिरलेली कोबी घ्या, त्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीपुरता, ढवळून घेऊया हाताने, मिक्स करायला लागेल कोबी मिठामध्ये। काश्मीरी मिरची पावडर टाकूया, लाल तिखट मसाला टाकूया, गरम मसाला टाकायचा, धना जिरा पावडर, चिमूटभर हळद टाकूया, थोडे तीळ टाकते। हा मिश्रण मिक्स करायचा, मिश्रण मिक्स झालेलं आहे चांगला। आता आपण बेसन पीठ टाकून घेऊया, 2 वाट्या बेसन पीठ आहे, पाणी टाकूया भिजवायसाठी, पाण्याने भिजवून घेऊया मिश्रण। मिश्रण घट्टसर असावे। चाळणीला तेल लावून घेते थोडं, कारण वडी चिटकल ना त्याला चाळणीला। आपण वडी करून घेऊया, थोडा हाताला तेल घेते कारण चिटकते ती। वडी झालेली आहे मस्तपैकी गोळ करून। गॅस पेटून घेऊया, त्यावर पातेला ठेवूया, पाणी ओतून घेऊया 1 तांब्या, थोडं पाणी टाकते। 5 मिनिटं वाट बघायला लागेल पाण्याला कड येण्यासाठी। झाकण ठेवून घेऊया, पाण्याला झटकन उकळ येईल। पाण्याला कड आलाय की बघूया, आलेला आहे, कड आलेला आहे। मी थोडं लिंबू टाकून घेते कारण का भांडा काळा पडेल ना म्हणून। कोबी वडी ठेवून घेते, उकळ आलेला आहे, वाफेवर ठेवूया, झाकण लावून घेते। कोबी वडी शिजायला 10 मिनिटं तरी लागतील। A few minutes later. कोबी वडी शिजले काय बघूया, शिजलेले आहे। आता काढून घेऊया, कोबी वडी थंड व्हायला 5 मिनिटं तरी लागतील। मी काढून घेऊया एका डिश मध्ये, गरम आहे। कापून घेऊया, गॅस पेटून घेऊया।
त्यावर तवा ठेवूया. 2-3 मिनिटं तवा तापायला लागतील. 12 seconds later. तेल टाकून घेऊया. 2 ते 4 चमचे तेल टाकायला लागेल. तेल छानसा तापला आहे. वड्या तळून घेऊया. कोबी वडी परतून घेऊया. गरम गरम कुरकुरीत शिजलेले आहे. आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया. तयार आहेत आपल्या कोबी वड्या गरम गरम कुरकुरीत. चटणी सोबत किंवा सॉस सोबत खाऊ शकता. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.